नमस्कार मंडळी. बेरक्या उर्फ नारद हा ब्लॉग सुरू करून लवकरच 2 वर्ष पूर्ण होतील. 21 मार्च 2011 रोजी आम्ही हा ब्लॉग सुरू केला होता. आम्ही मुंबईहून अपडेट होत असलेल्या बातमीदार ब्लॉगचे मोठे चाहते होतो. मात्र बातमीदार ब्लॉग कालांतरानं बंद पडला. आमचे मोठे बंधू बोरू बहादूर यांनीही लिखाण बंद केलं. अशा परिस्थितीत आम्ही एकटे पडलो होतो. मात्र आपल्या पाठबळावर हे शिवधनुष्य अजूनही उचलून धरले आहे. आम्ही स्वतःला बेरक्या उर्फ नारद म्हणवून घेतो. याचा अर्थ असा नाही की हा बेरक्या पुराणात उल्लेख असलेल्या कळलाव्या नारद आहे. नारद मुनी ज्याप्रमाणे इकडचा निरोप तिकडे पोहोचवायचे, हा काय म्हणाला ते दुसऱ्याला सांगायचे, त्यातून कलह निर्माण व्हायचा, एकमेकांबद्दल रोष व्यक्त केला जायचा. त्यामुळे त्यांना कळलाव्या हे संबोधन वापरलं. आमची ती वृत्ती नाही. निरोप पोहोचविणे हे आमचे काम आहे. घटनेतील सत्य बाहेर आणणं हे आमचं व्रत आहे. पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा खांब संबोधलं जातं. पण हा खांब डळमळीत करू पाहणाऱ्यांकडे आम्ही पाहतो. एकमेकात भांडणं लावणं हा आमचा उद्देश नाही. कारण बेरक्या ही व्यक्ती नसून वृत्ती आहे. तो आमचा स्वभाव आहे. जे वाईट आहे किंवा समाजाला घातक आहे किंवा अन्यायकारक आहे, अत्याचारित आहे, जे समाजाला दाखविणे आमचं काम आहे. बातमी मागची बातमी जसा प्रत्येक पत्रकार शोधत असतो, तसा बेरक्या बातमीदारामागील बातमी शोधत असतो. खऱ्या पत्रकारामागे तो खंबीरपणे उभा राहतो. चांगल्याला चांगलं म्हणणं, वाईटाला वाईट म्हणणं हे आमचं काम आहे. ते आम्ही करीत राहणार आहोत. सुरुवातीस आम्ही काही लोकांवर विश्वास ठेवून बातम्या दिल्या होत्या. त्यांनी आमचा वापर फक्त स्वार्थासाठी केला. मात्र ज्यावेळी ही गोष्ट आमच्या लक्षात आली, तेव्हा जे सत्य आहे तेच देण्याचा प्रयत्न चालू आहे. काही वेळा बातम्या नसतात, त्यामुळे 8-8 दिवस ब्लॉग अपडेट होत नाही. मात्र याचा अर्थ ब्लॉग बंद पडला असा होत नाही. मीडियातील प्रत्येक बातमीवर आमचे लक्ष आहे. कोणतीही बातमी दबली जाणार नाही किंवा दबणार नाही, हा बेरक्याचा शब्द आहे. आम्ही हा ब्लॉग चालवित असताना कोणाचाही मुलाहिजा ठेवला नाही. एखादा संपादक किंवा पत्रकार कितीही मोठा असला ना तरी त्याची गय कधीच केली नाही. किंवा वृत्तपत्राचा मालक कितीही मोठा असला तरी त्याच्या पुढे झुकलो नाही. पत्रकारांच्या कल्याणासाठी आणि संरक्षणासाठी ही चळवळ आहे. महाराष्ट्रातील तमाम बोरू बहादुरांना मोठा प्रश्न पडला आहे की बेरक्या नेमका कोण आहे. बेरक्या सर्वच ठिकाणी आहेत. आता आपण कोणाकोणाचे नाव घेणार? जे चांगले पत्रकार आहेत ते सर्व बेरक्या आहेत. जे बदमाश आहेत ते बेरक्याचे दुश्मन आहेत. बेरक्या हा कधीच चांगल्या पत्रकारांच्या विरोधात नाही आणि राहणारही नाही. म्हणूनच आपणास विनंती आहे की आपण बेरक्याला शत्रू नव्हे तर मित्र माना, त्याचा साक्षीदार बना, त्याला सहकार्य करा. बेरक्याची ही चळवळ मीडियातील घाण साफ करण्यासाठी आहे. चांगल्या पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी आहे. मीडियात सर्वच पत्रकार चांगले आहेत असेही नाही आणि सर्वच पत्रकार वाईट आहेत असंही नाही. जे चांगले आहेत ते आमच्या सोबत आहेत. जे वाईट आहेत त्यांच्या विरोधात आम्ही नक्कीच आहोत. मग त्यासाठी कोणतीही किंमत मोजण्यास बेरक्या नेहमी तयार आहे. बेरक्याकडे सर्व पॉवर आहे. मात्र ही पॉवर फक्त वाईटांचा नायनाट करण्यासाठीच वापरली जाते. भले त्यासी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी, असं संत तुकाराम महाराज यांनी म्हटलं आहे. सांप्रत बेरक्या कोणत्याही पत्रकाराच्या आणि वृत्तपत्र मालकाच्या विरोधात नाही. जे पत्रकार पत्रकारितेला कलंक लावण्याचा प्रयत्न करतील, कोणाला ब्लॅकमेल करतील किंवा नको ते धंदे करत असतील, अशाच पत्रकारांच्या विरोधात बेरक्या नेहमी आहे. मग तो पत्रकार कितीही मोठा असो, त्याची बेरक्या गय करीत नाही. मात्र जे पत्रकार प्रामाणिक आहेत आणि त्यांच्यावर अन्याय होत असेल तर बेरक्या त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहील. त्यांच्या मागे सामूहिक शक्ती लावण्याचा नक्की प्रयत्न करेल. म्हणूनच पत्रकारांना विनंती आहे की बेरक्याला आपण विनाकारण शत्रू समजू नये. वृत्तपत्र मालकांच्या विरोधातही बेरक्या नाही. मालकांनी वृत्तपत्र काढले म्हणून पत्रकार जिवंत आहेत. मात्र मालकांनी पत्रकारांची पिळवणूक करणे, त्यांचे पगार बुडविणे, त्यांना वेठबिगारी सारखे राबविणे, अचानक कामावरून कमी करणे हे कितपत योग्य आहे? पत्रकारांच्या कष्टावर मालकांनी लाखो रुपये कमवायचे आणि पत्रकारांनी कष्टात दिवस काढायचे, हे न पटणारे आहे. अशा मालकांच्या विरोधात बेरक्या नक्कीच आपली लेखणीची धार चालवणार आहे. मात्र जे मालक चांगले काम करतील त्याची दखल बेरक्या नक्कीच घेईल. सांगण्याचा मुद्दा असा की बेरक्या सज्जनांचा सत्कार, दांभिकांचा धिक्कार करणार आहे. हे काम आम्ही अविरतपणे करीत राहू. बेरक्याला संपविण्याचा विडा अनेकांनी उचलला. अनेकांनी आम्हाला शोधण्याचा प्रयत्न केला. आम्हाला धडा शिकविण्याचा प्रण अनेकांनी केला.
पेपरच्या मालकांनी त्यासाठी सुपारी दिली, पण आमचे कोणीच काही वाकडे करू शकले नाही. प्रत्येक शहरात, प्रत्येक वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनीच्या कार्यालयात आमचा बेरक्या या सर्वांवर बारीक लक्ष ठेवून आहे. तेव्हा सुज्ञास सांगणे न लगे याप्रमाणे आपण सर्वच जण बाळशास्त्रींचे अनुयायी म्हणून आदर्श उभे करावेत, हीच या निमित्तानं अपेक्षा. सहकार्याच्या अपेक्षेसह धन्यवाद. बस सध्या तरी एवढेच. बेरक्या ब्लॉगला 2 वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल आपल्या काही सूचना जरूर कळवा. चांगल्या सूचनांचं आम्ही स्वागत करू. पत्रकारांचा पाठी राखा. बेरक्या उर्फ नारद.